बुद्धिबळातील विश्वविजेती आज नागपूरमध्ये येणार आहे। दिव्या देशमुखचं आज नागपूरमध्ये आगमन होईल। रात्री 9 वाजता नागपूर विमानतळावरती पोहोचेल। परिणय फुकेंसह पदाधिकाऱ्यांकडून तिचं स्वागत होईल। ढोल ताशांच्या गजरात दिव्या देशमुखचं स्वागत केलं जाणार आहे। या सगळ्या संदर्भात महाराष्ट्र बुद्धिबळ असोसिएशनचे अध्यक्ष आणि भाजप आमदार परिणय फुके यांच्याशी संवाद साधले आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांनी। विश्व विजेतेपद पटकवल्यानंतर नागपूरची कन्या दिव्या देशमुख हिचं आज नागपूरमध्ये आगमन होणार आहे। मात्र त्याचं आगमन झाल्यानंतर या ठिकाणी त्याचं भव्य स्वागत देखील करण्यात येणार आहे। याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत भाजप आमदार परिणय फुके जे आहेत। भाऊ, काय सांगाल, नागपूरची कन्या दिव्या देशमुख यांनी मोठं विश्वविजेतेपद जे आहे ते पटकवलेलं आहे। आज नागपूरमध्ये आगमन होतोय, कशा पद्धतीने स्वागताची तयारी करण्यात आली? बघा, असं आहे, मी महाराष्ट्र चेस असोसिएशनचा अध्यक्ष आहे आणि या अध्यक्षाच्या नाते आम्ही दिव्याचा आज रात्री 9 वाजता ती एअरपोर्टवर आल्यावर भव्य जंगी स्वागत करण्याचं आखलेलं आहे। संपूर्ण महाराष्ट्रातून सगळे जे चेस प्रेमी आहेत ते इथे नागपूर एअरपोर्टवर येणार आहे। सगळेच आमच्या जिल्हा संघटनचे सगळे पदाधिकारी आणि सगळे कार्यकर्त्यांना आम्ही इथे निमंत्रण दिलेलं आहे। सगळे उत्सुकता आहे, सगळे आज इथे जमा होणार आहे आणि मोठ्या संख्येने नागपूर शहरातील सगळे युवक आणि अनेक नेते आणि अनेक कार्यकर्ते या स्वागतामध्ये सामील होणार आहे। एक मोठं बँड बाजा सकट एक ढोल ताशांसोबत दिव्याचं स्वागत आम्ही नागपुरात करणार आहे। आपण पाहू शकतो की दिव्या देशमुखने तिचं जे आहे ते आज नागपूर विमानतळावर रात्री 9 वाजता आगमन होणार आहे। त्यापूर्वी जे आहे ते भव्य अशी त्याच्या स्वागताची तयारी या ठिकाणी करण्यात आलेली आहे। लोकशाही मराठीकरता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।